प्राचीन वाडा, रहस्य, अकल्पित घटनांचं चक्र टीव्ही अभिनेत्री हॉरर वेब सिरीजमध्ये झळकणार. अभिनेत्री सुहास जोशी महत्त्वाच्या भूमिकेत. गेल्या काही वर्षात हिंदी भयपट सिनेमे, वेब सिरीज प्रेक्षकांच्या भेटीला आले आणि त्यानंतर असेच हॉरर मराठी सिनेमे आणि वेब सिरीजची निर्मिती झाली. सोशल मीडियावर सध्या एका मराठी हॉरर वेब सिरीजची चर्चा सुरू आहे. खोताची वाडी एक शापित वास्तू असं या वेब सिरीजचं नाव आहे. राजेश चव्हाण यांच्या दिग्दर्शनाखाली एक थरारक अल्ट्रा झकास ओरिजिनल हॉरर खोताची वाडी एक शापित वास्तू ही वेब सिरीज प्रेक्षकांच्या काळजाचा ठोका चुकवणार आहे. ही वेब सिरीज अल्ट्रा झकास OTTवर मराठी भाषेत आणि अल्ट्रा प्ले OTTवर हिंदी भाषेत 26 जानेवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येते आहे. खोताची वाडी एक शापित वास्तू ही कथा सानिका नावाच्या एका तरुणीभोवती फिरते, जी एका प्राचीन वाड्याशी संबंधित अदृश्य रहस्य, भयानक आणि अकल्पित घटनांमध्ये अडकते. हा वाडा एका क्रूर आत्म्याशी म्हणजेच धर्मसेनाशी जोडलेला आहे, जो आपल्या लोभामुळे मृत्यूनंतरही आपल्या खजिन्याचं रक्षण करत असतो. या प्रवासात सानिकाला अनाकलनीय शक्तींचा अनुभव येतो. तिचं रूप बदलतं. ती धर्मसेनाची पत्नी हेमावतीच्या छायेत अडकते. वेब सिरीजमध्ये एका जुन्या वाड्याच्या बंद दारामागे अनेक वर्षांचं अदृश्य रहस्य आणि एक भयानक शाप दडलेला असतो. या वाड्यात दडलेला आहे विज्ञानाच्या पलीकडचा अदृश्य शक्तींचा खेळ, जिथे भूतकाळातील चुका वर्तमानात भयानक रूपाने समोर येतात. थराराचा न थांबणारा प्रवास सुरू होतो. चित्रपटसृष्टीतील दिग्गज अभिनेत्री सुहास जोशी एका अत्यंत वेगळ्या आणि रहस्यमय भूमिकेत प्रेक्षकांसमोर येणार आहेत. मुंजा चित्रपटातील आजीच्या भूमिकेप्रमाणेच ही भूमिका कथेला वेगळीच गहनता देणारी ठरेल. सोबत सानिया चौधरी, अभिनय सावंत, रोशन विचारे तसेच मराठी मालिका विश्वात प्रचंड लोकप्रिय असलेले कश्यप परुळेकर आणि नयन जाधव हे दमदार कलाकार महत्त्वाच्या भूमिकांमध्ये पाहायला मिळणार आहेत. ही सिरीज सध्या मराठी आणि हिंदी भाषांमध्ये प्रदर्शित होणार असून लवकरच ती कन्नड भाषेसह अन्य भाषांमध्ये प्रदर्शित होईल. यामुळे खोताची वाडी एक शापित वास्तू केवळ एका प्रदेशापुरती मर्यादित न राहता देशभरातील प्रेक्षकांना भय, रहस्य, थराराचा अनुभव देणार आहे. भय, भावनिक नाती, आत्मिक संघर्ष, स्त्री शक्तीचा प्रभावी प्रवास दाखवणारी खोताची वाडी एक शापित वास्तू ही केवळ एक हॉरर कथा नाही, तर स्वतःच्या सामर्थ्यावर उभे राहण्याची आणि अंधारावर मात करण्याची प्रेरणादायी कहाणी आहे.